गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे। आपला द्वैत विवेक सुरू आहे आणि द्वैत विवेकातलं मला वाटतं 9 पर्यंत आपलं झालेलं होतं। त्याच्यात आपण आतापर्यंत सृष्टीची उत्पत्ती कशी झाली त्याचा विचार केला। म्हणजे वेगवेगळ्या उपनिषदांच्या मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी उत्पत्ती सांगितलेली आहे। आपला द्वैत विवेक चालला हे लक्षात घ्यायचं। उत्पत्ती झाली सृष्टीची, तिथे द्वैत निर्माण झालेलं आहे। आणखीन ते कसं झालं निर्माण, तर 9व्या मध्ये सांगितलंय की ईश्वराने ते नामरूपाधिकांनी व्यक्त केलं। आधी अव्यक्त स्थितीत होतं, ते अव्यक्त स्थितीत होतं म्हणजे कसं होतं, तर बीज रूपाने ते अव्यक्तामध्ये लीन होतं। आधीच्या कल्पामध्ये जे संपूर्ण सृष्टी प्रलयामध्ये विलीन झाली होती ती बीज रूपाने संपूर्ण शिल्लक होते। असं आपल्याला वाटतं की ज्या वेळेस प्रलय होईल त्यावेळी आपण मुक्त होऊन जाऊ, वेगळा कशाला हवाय काय करायला, पण तसं नसतं। तर त्यावेळी आपण आपल्या संपूर्ण संस्कारांसह वासनांसह सगळ्या कर्मांसह आपण बीज रूपाने मायेमध्ये राहतो। आणखीन माया ब्रह्मामध्ये विलीन होते। परत सृष्टी उत्पत्तीची वेळ ज्या वेळेस येते तर त्यावेळे ते प्रलय झालेलं अव्यक्त स्थितीत असलेलं जग पुन्हा व्यक्त होतं। आणि त्याचा आपण प्रोसेस पाहिली की ईश्वर निर्माण होतो आधी, म्हणजे माया निर्माण झाली की तिथे ईश्वर निर्माण होतो ताबडतोब। कसं तेही आपण पाहिलं होतं, नंतर आपण परत एकदा बघू हवं तर। आणि ईश्वराने संकल्पाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली। ही जी सृष्टी निर्माण केली तर ती जड चेतन, चेतनात 84 लक्ष जीवयोनी हे सगळं त्यांनी निर्माण केलं। हे जे ईश्वराचं स्थूल शरीर निर्माण झालंय तर त्याला विराट असं म्हणतात। आणि सगळ्या जीवांची सूक्ष्म शरीर मिळून ईश्वराचं सूक्ष्म शरीर होतं, त्याला हिरण्यगर्भ म्हणतात। हेही आपण पाहिलं होतं। आता संपूर्ण सृष्टी जी आहे ती पंचमहाभूतांची आहे, पण त्याच्यात जे जीव आपण म्हणतो, जीव मात्र ज्यांना चेतना आहे असं जे आहे, तर त्यांच्यात चैतन्य कसं निर्माण झालं, तर इथे सांगितलंय की ईश्वर त्यांच्यात प्रवेश करता झाला। म्हणजे ईश्वराने त्यांच्यात प्रवेश केल्यामुळे तिथे चैतन्य निर्माण झालं। आता हा प्रवेश कसा काय झाला, ईश्वराचा काय ह्याच्यात रोल आहे, आपण अगदी पहिल्या ह्याच्यात थोडं पाहिलं होतं हे, पण इथे त्यांनी पुन्हा इथे सांगितलेलं आहे की तो शिरल्यामुळे चैतन्य आलं। आणखीन जीव प्राणधारणात म्हटलेलं आहे, तो आतमध्ये शिरल्यामुळे जीवाला प्राण धारण करणं शक्य झालं। आणखी म्हणून तिथे जिवंतपणा, चैतन्य, हालचाल, एनर्जी हे सगळं त्याच्यामुळे आलेलं आहे। श्रुती सांगते की त्यांनी आकाश निर्माण केलं, तो आकाशात शिरला। त्यांनी वायू निर्माण केला, तो वायूत शिरला। अशा पद्धतीने संपूर्ण सृष्टीमध्ये तो शिरला आणि त्याच्यामुळे सगळी सृष्टी ती टिकली। धृती म्हणून जो गुण आहे तर तो तिथे आला। धारणा म्हणून जो आहे, सगळी भूत तिथे आपापल्या जागी व्यवस्थित राहायला लागली। ह्याला कारण तो आतमध्ये राहून त्यांचं नियमन करत होता। हा ईश्वर आहे आणि तो नियमन करत होता। आता ईश्वर ह्या जगाचं अभिन्न निमित्त आणि उपादान कारण असं आहे असं म्हटलेलं आहे। इथे कारणांचे प्रकार सांगितले। कुठचीही निर्माण व्हायला गोष्ट, कुठचीही जगातली प्रत्येक गोष्ट निर्माण होण्यासाठी त्याला उपादान कारणाची आवश्यकता असते आणि काही निमित्त कारण देखील असतात। आपण ह्याचा थोडासा विचार केलेला आहे, पण परमार्थात आपल्याला कल्पना आहे
की रिपिटेशन ही आवश्यक असते, कारण आपण विसरतो. म्हणजे तुमच्यातले कोणी कोणी संपूर्ण लक्षात ठेवणारे असतील, कोणी सिनियर आहेत, पण आपल्या इथे सगळ्या तऱ्हेची आहेत की ज्यांनी फारसा अभ्यास केलेला नाहीये, त्यांच्यासाठी रिपिटेशन गरज असते. मग हे जे उपादान कारण आहे म्हटलं, की प्रत्येक गोष्टीला उपादान कारण लागतं. उपादान कारण म्हणजे काय आहे? त्याची व्याख्या अशी आहे की ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून ते कार्य राहत नाही शिल्लक. म्हणजे काय? कारणाचा कार्यात प्रवेश असतो म्हणजे ते जे कारण आहे तेच कार्यरूपात होतं. म्हणून ते काढून घेतल्याबरोबर ते कार्य टिकत नाही. उदाहरण आहे सरळ अगदी आपलं नेहमीचं घटाचं. माती हे घटाचं उपादान कारण. म्हणजे काय होतं की मातीचा घटामध्ये प्रवेश आहे. आणखीन माती जर का त्यातनं काढली तर घट नावाचा पदार्थ टिकणारच नाही. म्हणून माती हे घटाचं उपादान कारण आहे. उपादान कारण हे कार्य निर्माण व्हायच्या जस्ट आधी असायला लागतं. आणखीन ते जर का काढलं तर लक्षात घ्यायचं की कार्य टिकणार नाही. ईश्वर जो आहे तो जगाचं उपादान कारण आहे. कसा उपादान कारण आहे? त्याची जी प्रकृती आहे, माया जी म्हणतो, प्रकृती जी म्हणतो, तर ती जड आहे. आणखीन तिचाच परिणाम म्हणजे तिच्यात बदल होऊन ही संपूर्ण सृष्टी निर्माण होते. त्याला परिणाम म्हणतात. शास्त्रीय भाषेत याला परिणाम असं नाव आहे. परिणाम याचा अर्थ सत्ता तीच आहे, म्हणजे दोन्ही व्यावहारिक सत्तेतलेच आहे, पण त्यांची रूप बदलली. म्हणजे माया ही व्यावहारिक सत्तेची आहे, प्रकृती ही व्यावहारिक सत्तेची आहे, पण तिचं रूप बदललं. आणखीन ती संपूर्ण जडसृष्टीत बदलली, पंचमहाभूतात बदलली. म्हणून ईश्वर हा जगाचं उपादान कारण. पण आता मी म्हटलं की माया बदलली म्हणून, मग ईश्वर कसं काय म्हणते? ईश्वराचे घटक आठवा. आपण बोललो होतो ह्याच्यामध्ये. ईश्वर काय किंवा जीव काय? ईश्वर म्हणजे माया, मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब आणि ब्रह्म, तीन मिळून ईश्वर आहे. आणि जीव म्हणजे बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान, आत्मा आणखीन आत्म्याचं त्या बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, असे तीन आहेत. आपण पुन्हा एकदा बघूया हे, कारण दरवेळी आपल्याला हा प्रॉब्लेम येतोच. म्हणजे मला वाटतं गेल्या वेळी प्रश्नही विचारले होते ह्याच्याबद्दल, तेव्हा एकदा पुन्हा क्लिअर होऊन जाऊन दे. ही सगळी बुद्धी बरी आहे, पारदर्शक आहे, स्वच्छ आहे अगदी. आणि ह्या स्वच्छ बुद्धीत प्रकाश पडला. कसा प्रकाश पडला हे बघा, दिसतोय आपल्याला. हा जो प्रकाश आहे, बरोबर आहे, हा जो प्रकाश आहे, हा प्रकाश म्हणजे आत्मप्रकाश आहे असं धरूया आपण. म्हणजे आत्मा आहे, म्हणजे आत्म्याचे सगळे गुण आहेत, केवळ ज्ञानप्रकाश नाहीये हा. इथे आत्म्याचे सगळे गुण आहेत, कारण बिंबाचे गुण प्रतिबिंबात येतात. हा जो आत्मा आहे ह्याचा बुद्धी तिथे आल्याबरोबर, बुद्धी निर्माण झाली आहे माहिती आहे आपल्याला. बुद्धी निर्माण झाल्यावरती ती बुद्धी तिथे आल्याबरोबर त्या आत्म्याचा प्रकाश याच्यात पडला. हे काढलं, बरोबर आहे, हा प्रकाश पडला. अंतर्बाह्य तो प्रकाशित झालेला आहे. आणि ह्या प्रकाशामुळे त्याला चैतन्य आले. बुद्धीला मी चेतन वाटायला लागले, याला कारण हा आत्मप्रकाश त्याच्यातला आहे. हा आत्मप्रकाश. आता ह्याच्यातला विचार करूया की सगळं करणारं कोण आहे जगातलं? ईश्वराने निर्माण केलं. ईश्वराचं पण हेच आहे की माया तिथे धरायची, हे ब्रह्म धरायचं, आणखीन हे ईश्वर तत्व. मग आता ह्याच्यात कर्तृत्व कोणाकडे जातं? माया म्हणा किंवा व्यष्टी अज्ञान म्हणा किंवा बुद्धी म्हणा, हे सगळं जड आहे. आणि जडाची व्याख्याच आहे की जे स्वतःला जाणत नाही, आणखीन दुसऱ्यालाही जाणत नाही, कोणालाही जाणत नाही, ते त्याला ज्ञानच नाही. हा आत्मा आहे, हा ज्ञानरूप आहे. ह्याला कोणालाही जाणायची गरज नाहीये, हा केवळ ज्ञान आहे.
तर त्यामुळे त्याला वेगळ्या पद्धतीने तो जाणू शकत नाही. मग हे ज्ञान जे आहे ते कोणाला होतं? ते चैतन्य जे आहे जिवंत कोण होतं? बुद्धी अचेतन, आत्मा पूर्णपणे काय म्हणूया ज्ञानरूप, सच्चिदानंद रूप. म्हणून हा जो चिदाभास आहे जो बुद्धीला ऍक्टिव्हेट करतो हल्लीच्या भाषेत. ज्योत्स्ना मावशी, सॉरी पण इंटरप्ट करतो. तुमचा व्हिडिओ चालू नाहीये. तुम्ही जर का काही डिस्प्ले वर दाखवत असाल तर. अरे माझ्या ह्याच्यात तर चालू आहे, मला दिसतेय मी. चालू आहे व्हिडिओ चालू आहे. सॉरी माय बॅड. कारण मला मी दिसतेय. ठीक आहे. आज थोडी क्लॅरिटी कमी आहे. चालू आहे. आवाज क्लिअर आहे ना? हो, आवाज सेटिंग बदललाय म्हणून विचारलं. आवाज व्यवस्थित आहे. आलं लक्षात? म्हणजे हा जो चिदाभास आतमध्ये आहे तर तो या बुद्धीला ऍक्टिव्हेट करतो. त्यामुळे बुद्धीला वाटायला लागतं की मी चेतन आहे. बुद्धी स्वतःला चैतन्य समजायला लागतं. पण वास्तविक पाहता चैतन्य जे आहे ते ह्याच्यातच आहे फक्त. हा जो आत्मतत्व आहे किंवा ब्रह्मतत्व आहे हे चेतन आहे. पण बुद्धीला वाटायला लागतं की मी चेतन आहे. ह्या ब्रह्माला वेगळेपणाने ज्ञान होणार नाही कारण तो ज्ञानरूप आहे. बुद्धीला ज्ञान होणं शक्य नाहीये कारण बुद्धी अचेतन आहे. पण जेव्हा कॉम्बिनेशन असतं, चिदाभास वेगळा राहूच शकत नाही. बुद्धी आहे म्हणून प्रकाश आहे, आरसा असतो म्हणून प्रतिबिंब आहे. पण प्रतिबिंब कोणाचं पडायचं? ते आरशाच्या समोर असलं तर प्रतिबिंब पडणार आहे, नाही तर प्रतिबिंब पडणार नाही. म्हणून हे तीन मिळून पूर्णपणे तिन्ही मिळूनच जीव होतो. एक एकटा ह्यातला जीव होऊ शकत नाही, एक त्याला ज्ञान होऊ शकत नाही. हे तीन मिळून जीव होतो. आणखीन हा सगळं कार्य करत असतो. ठीक आहे. आता इथे ईश्वर कसा निमित्त कारण झाला, उपादान कारण झाला? तर त्यातली ही जी माया आहे तर त्या मायेत बदल झाला. आणि मायेत बदल झाल्यानंतर अनेक शरीर, आणखीन संपूर्ण जडसृष्टी निर्माण झाली. शरीर निर्माण झाली तर त्यावेळेस आता ती गोष्ट वगैरे सांगत बसत नाही. पण ह्यांनी ब्रह्मदेवानी सगळ्या पद्धतीने जीव निर्माण केले, त्यांना बुद्धी दिली. आणि बुद्धी दिल्यानंतर त्या बुद्धीत ऑटोमॅटिकली हा प्रकाश पसरला. प्रकाश पसरल्यामुळे ते चेतन झाले. तिथे चैतन्य आलं. आता ईश्वर हा पहिला जीव आहे हे लक्षात घ्या. ईश्वर जीवकोटीतलाच आहे. जरी त्याची उपाधी, ह्याला उपाधी म्हणायचं की ह्याच्यात प्रकाश पडल्यामुळे ह्याला जीवत्व आलेलं आहे. हा जर का आपण दूर केला तर केवळ आत्मप्रकाश शिल्लक राहणार आहे ना. म्हणून आपल्याला होतं काय की आपण ही जी तीन मिळून आहे तर तो स्वतः समजतो, पण ते तीन आहेत हे आपण लक्षात घेत नाही. आपण बुद्धी आणखीन देह ह्यालाच स्वतःला समजत राहतो. पण आपल्याला ज्या वेळेस ज्ञान होईल की अशा पद्धतीने जीव आहे, आणखीन ही जी बुद्धी आहे ही वास्तविक अचेतन आहे, आणखीन खरा मी जो आहे तो मी हा ज्ञानरूप आहे, हा मी चैतन्य रूप आहे, सच्चिदानंद रूप आहे, त्यावेळी तिथे मुक्ती आहे. केवळ एवढं जाणून घ्यायचं आणि त्याचा अनुभव घ्यायचा. अनुभव घेणं हे महत्वाचं आहे. कारण ज्यावेळी आपल्याला कळतं की ही बुद्धी अचेतन आहे, ती म्हणजे मी नाही, त्यावेळी आपला त्या बुद्धीचा बाध होतो. म्हणजे बुद्धी असून नसल्यासारखी होते. हे महत्वाचं आहे. बुद्धी असून नसल्यासारखी होते म्हणजे त्याचा बाध होतो. आणखी त्यावेळी आपल्याला कळतं की मी कोण आहे. म्हणजे ईश्वर जो झाला, उपादान कारण झाला ह्या मायेच्या माध्यमात. निमित्त कारण पण तोच आहे. म्हणजे मायेत बदल झाला. आणखीन मायेच्या मुळे मायेचा जो त्याचा भाग आहे, तीन पैकी माया या भागामुळे त्याच्यात बदल होऊन सृष्टी निर्माण झाली. म्हणून तो सृष्टीचा उपादान कारण झाला. पण निमित्त कारण हे तोच आहे. आता निमित्त कारण म्हणजे काय? उपादान कारण आपण विचार केला
निमित्त कारण म्हणजे आता केवळ उपादान कारण, केवळ माती आहे, आपोआप त्याचा घट बनणार आहे का? तो घट बनवण्यासाठी कुंभार पाहिजे. नुसता कुंभार असून उपयोग नाही, त्याला काही विशिष्ट हत्यारं लागतात. त्याची ती हत्यारं असल्याशिवाय तो मडकं बनवू शकणार नाहीये. चाक असतं, चाक फिरवायला दांडा असतो, हे सगळं असलं तरच तो घट बनवू शकेल. पण ही जी कारणं आहेत, कुंभार काय किंवा त्याचं चाक काय किंवा तो दांडा काय, एकदा घट निर्माण झाला आणि नंतर ते सगळे नाहीसे झाले तरी देखील घटाच्या अस्तित्वात फरक पडत नाही, घट शिल्लक राहते. म्हणजे निमित्त कारण आवश्यक असतं, पण निमित्त कारण कार्याच्या निर्मितीनंतर नसलं तरी चालतं. मग ईश्वर आता निमित्त कारण कसं आहे? तर ईश्वराने संकल्प केला की अशी अशी सृष्टी व्हावी. तो संकल्पाच्या साह्याने जगाचं निमित्त कारण आहे. आणि मायेच्या हो ना, पण ते कुठं करायचं आहे? युट्यूब कुठे आहे? काय झालं? नाही मावशी, मी म्यूट करते. मला कळलं नाही. नाही कंटिन्यू करा. कोणाचा तरी माईक अनम्यूट झालेला. अच्छा, ठीक आहे. तेव्हा ईश्वर ह्या जगाचं अशा पद्धतीने निमित्त कारण पण आहे, आणखीन उपादान कारण पण आहे. म्हणून त्याला आपण अभिन्न निमित्त उपादान कारण असं शास्त्रात नाव आहे. ईश्वर ह्या जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. विचार करताना हे लक्षात घ्यायचं की ईश्वर कारण आहे, हे पटलं आपल्याला, पण ईश्वर मुळात मायेच आहे. मग खरं आहे का? संकल्पाने सृष्टी निर्माण केली, खरी आहे का? खरी नाहीये. पण आपलं त्या एकनाथ महाराजांचं भारूड आहे ना, एका आणीच्या टोकावर वसली 3 गावं, 2 वसली, एक तर वसेची ना वगैरे, ते जे आहे, तर आणीच्या टोकावरती 3 गावं कशी वसतील आणि न वसलेल्या गावात कोणी येईल कसा? हा मुळात आपण प्रश्नच विचारात घेत नाही. तसं इथे आपलं होतं. त्यासाठीच ते एकनाथ महाराजांनी भारूड लिहिलेलं आहे. आपलं हेच होतं की संकल्पाची सृष्टी झाली, पण ती आपण खरी धरून चालतो. ती न धरता हे संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती म्हणा किंवा सगळं जे सांगितलंय ते आपल्याला विचारायला प्रवृत्त करायला सांगितलेलं आहे. म्हणून आकाश निर्माण करून तो त्याच्यात शिरला. हे संपूर्ण अशी सृष्टी निर्माण झाली, ही ईश्वराने निर्माण केली. मायेची उपाधी ज्या वेळेस टाकतो तो, त्यावेळेस तोच ब्रह्मरूप परत होऊन जातो. आपण जेव्हा बुद्धीची उपाधी टाकतो तेव्हा आपण ब्रह्मरूप होतो. दोन्हीचं तेच आहे. आणखीन जोपर्यंत आपण स्वतःला शरीर समजतोय तर तोपर्यंत आपला वासना देह शिल्लक असतो, म्हणजे सूक्ष्म देह शिल्लक असतो. आणखीन स्थूल देह पडल्यानंतर हा वासना देह पुढल्या शरीरात शिरतो, तिथेही प्राण धारण करतो, तिथे जीवत्व आपलं दिसायला लागतं. जीवाचं स्वरूप आता आपण पाहिलं, बरोबर आहे. तिन्हीला मिळून जीव असं नाव आहे. हे 11व्या श्लोकात सांगितलेलं आहे की कुटस्थ चैतन्य किंवा आत्मा, आत्मचैतन्य, ब्रह्मचैतन्य, काही म्हणूया आपण, तर अंतःकरणात त्याचं प्रतिबिंब पडलं की त्याला चिदाभास म्हणतात. आणि तिन्हीला मिळून जीव असं म्हणतात. जेव्हा जो ज्ञानी असतो त्याच्याबद्दल काय होतं तेही मला वाटतं एकदा सांगून झालेलं आहे. पण त्याच्याबद्दल त्याचा स्थूल देह इथेच पडतो, पण त्याचा सूक्ष्म देह जो आहे तो आपापल्या घटकात विलीन होतो. प्रत्येक घटक जो आहे तो त्याच्या मूळ स्थानात जातो आणि पुढल्या देहात जायला तिथे काही शिल्लकच राहत नाही त्याच्यातलं. तो तिथल्या तिथे पूर्ण विलीन होतो. आणि त्यामुळे समर्थ सांगतात की ज्ञानी परत देह धरून येत नाही. प्रश्न विचारलेला आहे दासबोधात की तो परत देह धरून आला का? कारण लोकांना त्याचा प्रत्यय येतो, लोकांना त्याच्या स्थानावरती, समाधी स्थानावरती वगैरे त्याचा प्रत्यय येतो पुष्कळ वेळा. मग तो देह धरून आला का? समर्थाने सांगितलं की तसं नाहीये. त्याचे जे अनुभव आल्यासारखे वाटतात ते तो अत्यंत पुण्यमार्गाने चालला म्हणून, आणि दुसरा तुमचा भाव, त्या भावामुळे ते अनुभव येऊ शकतात. आता
जीवाला मग एवढा जर का मुळात चैतन्य रूप जीव आहे, चैतन्य रूप म्हणजे चैतन्याचं प्रतिबिंब जर का बुद्धीत पडलाय तर बुद्धी व्यवस्थित ज्ञानी असायला पाहिजे, पण ती ज्ञानी नसते. का नसते? त्याला अविद्या किंवा मायेचं ही एक शक्ती आहे. कुठली शक्ती आहे ही? मायेची जी शक्ती आहे तर ती मोह टाकणारी शक्ती आहे. अनादि अयम मोह म्हटलेला आहे. हा मोह जो आहे हा अनादि आहे. आणखीन ती जड आहे, ती मोहात्मक आहे माया किंवा ती शक्ती. मग मोह जो आहे तर तो अनादि असल्यामुळे तो आहेच. सगळ्या जगाला त्याने झाकलेलं आहे, सगळ्या प्राणीमात्रांना झाकलेलं आहे. सगळे जण जे आहेत तर ते ह्या मोहाच्या आवरणाखाली आहेत. मग कोणाचं आवरण जातं? जो ह्या मायेच्या मोहातून बाहेर पडतो. ते कसं काय जातं? त्याच्यासाठी तो पंचकोशांचा विचार होता ना, तो आहे. आता हे जे आहे याच्यात जर का मी टॉर्च परत हे केला, प्रकाश कितीसा दिसतोय मला सांगा? अगदी कमी दिसतोय, बरोबर आहे. पण हेच जर का मी दूर केले एक एक तर प्रकाश किती दिसायला लागला? ताबडतोब फाकतोय. म्हणजे जोपर्यंत आपल्या बुद्धीवरती अनेक वासनांचे म्हणा किंवा जगत सत्यत्वाचे हे संस्कार आहेत, तोपर्यंत आपली बुद्धी अशी मजी नसते. आणखीन त्यामुळे आपल्याला ज्ञान होत नाही. पण ज्यावेळी ती बुद्धी आपण स्वच्छ करतो, त्यातले कोश एक 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 दूर करतो, तर त्यावेळी आपल्याला ज्ञान तिथे आहेच. वेगळेपणाने मग ते व्हायची सुद्धा गरज नसते. ही मायाशक्ती जी आहे ती ईश्वराच्या अधीन आहे. आणि ह्या मोहाचा परिणाम म्हणून आपल्याला जग सत्य वाटतं, आणखीन देह सत्य वाटायला लागतो आणि जीवन आपलं प्रारब्धाधीन होतं. जीव अनिश होतो. अनिशची फोड दोन पद्धतीने केली जाते. एक म्हणजे ज्याला कोणी ईश नाही असा स्वतंत्र तो अनिश, साधारण नाव त्या अर्थाने ठेवतात. पण अनिशचा दुसरा अर्थ असा आहे की जो ईश नाहीये, जो कायम कोणाच्या तरी नियंत्रणाखाली आहे, त्यालाही अनिशच म्हणतात. आणि जीव जो आहे तर तो अनिश आहे, कारण तो ईश्वराच्या नियंत्रणाखाली आहे. तो स्वतः काही करू शकत नाही. आणि ईश्वराचं नियंत्रण म्हणजे जगाचं संपूर्ण जी त्यांनी किल्ली देऊन ठेवलेली आहे, जे एकदा ह्या कॉम्प्युटरमध्ये फीड करून ठेवलेलं आहे, त्याप्रमाणे तो प्रोग्राम सगळा चाललेला असतो. आणि त्यातली प्रारब्ध ही एक व्यवस्था आहे. त्या प्रारब्धानुसार प्रारब्धाच्या अधीन जीव असतो, म्हणून तो अनिश असतो. त्याचं मूळचं स्वरूप त्याला कळत नाही, म्हणून तो पतित असतो. पतित असतो म्हणजे मूळ चैतन्य रूपापासून, मूळ ज्ञान रूपापासून तो खाली घसरलाय आणि स्वतःला देहा एवढा समजायला लागलाय, म्हणून तो पतित आहे. आणि असं असल्यामुळे तो सुखदुःखाचे तडाखे खातो आणि जन्ममरणाच्या चक्रात फिरतो. शोक, दुःख हे सगळं त्याला येतं. हे सगळं का येतं? कारण परंपरा आहे याला. ह्या मोहामुळे तो द्वैत मानतो आणि द्वैत मानल्यामुळे जगाला सत्य समजायला लागतो. सत्य समजल्यामुळे त्यातल्या मिळालं तर बरं वाटतं, अनुकूल प्रतिकूल हे सगळं व्हायला लागतं. त्याच्यामुळे जीव कर्म करायला लागतो. जे अनुकूल वाटेल तर त्याच्या मागे धावायला लागतो, प्रतिकूल वाटेल त्याच्या मागे त्याच्यापासून दूर धावायला लागतो. त्याच्यासाठी पाप पुण्य करतो आणि ह्या पाप पुण्याच्यामुळे त्याला परत जन्म भोगायला लागतो. मिळून सगळ्याचं जे मूळ आहे तर ते मूळ ह्या आपल्या अज्ञानात आहे. जी अनादि अविद्या आहे तिच्यात आहे आणि ती ईश्वराची आवरण शक्ती आहे, किंवा त्यालाच आपण काय म्हणूया, पतित म्हणूया, जीवाला ईश्वराच्या स्वाधीन म्हणूया. पण अशा पद्धतीने तो जीव जो आहे तर तो वागत राहतो. आपलं काम हेच आहे
की ही सगळी कारण परंपरा लक्षात घ्यायची आणि आपण कोण आहोत हे जाणून घ्यायचं. आपण कोण आहोत जाणलं तर आपण ह्या चक्रातनं सुटतो. अनुकूल प्रतिकूल जर का आपल्याला सतत वाटत राहिलं, का वाटतं? आपण त्याला सत्यत्व देतो म्हणून. सत्यत्व जर का जगातलं गेलं तर आपल्याला अनुकूल प्रतिकूल वाटायचं कारण उरत नाही. अनुकूल प्रतिकूल वाटलं नाही तर आपण उदासीन राहतो. म्हणजे काय मिळालं नाही ठीक आहे, नाही मिळालं तरी ठीक आहे, काहीही परिणाम होत नाही. स्थितप्रज्ञस्य का भाषा म्हणून विचारलेलं आहे ना की ती अवस्था होते. जर का आपण ह्या चक्रातनं बाहेर पडलो, जर का आपण ह्या अविद्येच्या तडाख्यातनं बाहेर पडलो, आणखीन जगाचं सत्यत्व नाहीये, जग सत्य नाहीये, जीव म्हणून मी कोणी नाहीये, मी ब्रह्म आहे, संपूर्ण जग हा ब्रह्मरूप आहे, हे जर का आपण लक्षात घेतलं तर आपली ही सुटका होते. आणि ती ह्या पद्धतीने होते, कारण आपलं अनुकूल प्रतिकूलत्व जातं आणि म्हणून आपलं त्याच्या मागे धावणं थांबतं. पाप पुण्याच्या मागे जात नाही आपण, आणि ह्या सगळ्या चक्रातनं आपली मुक्ती होते. पुढला 14वा श्लोक सांगतोय की हा जो जीव निर्माण झाला, ईश्वराने निर्माण केला, तर तो जगण्यासाठी त्याला अन्न लागतं. प्रत्येक जीवाला ईश्वराने अन्न निर्माण केलं, हे बरोबर आहे, पण ईश्वराने निर्माण केलेल्या अन्नाचा जीवानी वेगळ्या पद्धतीने उपयोग केला. मुळात ईश्वराने निर्माण केलं, पण जीव त्याचा आपल्या उपयोगासाठी प्रयत्न त्यांनी केला. आणि तो कसा काय केला तर त्याच्या अन्नाचा तपशील दिलाय पुढे. 7 प्रकारची अन्न सांगितले. 15 आणि 16 या 2 श्लोकांमध्ये 7 प्रकारचे अन्न आहेत. त्यातला एक जे आहे ते जन्मणाऱ्या आणखी मरणाऱ्या सगळ्या जीवांसाठी आहे. धान्य. आपल्याला माहिती आहे की प्राणी, पक्षी, माणसं, मुंग्या, कीटक सगळे धान्य खाऊ शकतात. देवांसाठी 2 अन्न सांगितले, ती म्हणजे दर्श आणि पूर्णमास यज्ञ. देवांना जो हवी दिला जातो ते देवांचं अन्न. असं म्हणतात की अग्नी हे देवतांचं मुख आहे आणि अग्नीत दिलेला हवी देवांपर्यंत पोचतो. तो वायू रूपात पोचतो, सूक्ष्म रूपात पोचतो, पण तो देवतांपर्यंत पोचतो. आणि म्हणून दर्श आणि पूर्णमास यज्ञ हे अन्न जे आहेत, ही 2 अन्न देवांसाठी ईश्वराने निर्माण केले. पशूंसाठी एक अन्न निर्माण केलं, ते म्हणजे दूध. सगळे जे पशु आहेत माणसासह ते जन्मल्यानंतर दुधावरती वाढतात, नंतर बाकी एक एक खायला लागतात, पण आधी ते दुधावरती वाढतात. म्हणून दूध हे पशूंच्यासाठी निर्माण केलेलं अन्न आहे. आणि माणसाला स्वतःसाठी 3 अन्न आहेत. बाकीच्यांना एक एक ने 2 पुरतात, माणसाला 3 लागतात. आणि ती कुठची आहेत तर मन, वाणी आणि प्राण. इथे अन्न याचा अर्थ बदलून जातो. जे जीवनासाठी आवश्यक आहे त्याला अन्न म्हणतात. जीवनासाठी जसं आपल्याला आहार आवश्यक आहे तसं बाकीही काही गोष्टी आवश्यक असतात, ज्याला अन्न म्हणतात. आणि त्याच्यात मन, वाणी आणि प्राण. आता आपण हे पाहिलं की मनाच्या शिवाय काहीतरी व्यवहार होणार आहे का जगातला? जीवनाचा जो व्यवहार आहे तो मनाच्या आधारानेच होतो ना. जिथे झोपेत आता मन नसतं, आपण काहीही करू शकत नाही, किंवा ज्याचं वेड लागलेलं असतं समजूया, तर वेड लागलेल्या अवस्थेत तो व्यवहार व्यवस्थित करूच शकत नाही. नॉर्मल जीवन जगायला, व्यवस्थित जीवन जगण्यासाठी मन हे त्याचं अन्न आहे. प्राण एनर्जी रूपात आपण तेही पाहिलं होतं. म्हणून प्राण जोपर्यंत कार्य करतायत तोपर्यंतच माणूस जिवंत राहतो, तोपर्यंतच माणसाला हालचाल करता येते. म्हणून प्राण देखील जीवाचं एक अन्न आहे. आणखीन 3रं आहे वाणी. जसं हे आहे, काय म्हणूया, मन आहे, तशी वाणी देखील जीवनाला आवश्यक आहे. वाणी नसती तर माणूस दगड आहे. वाणी म्हणजे मी केवळ वैखरी वाणी म्हणत नाही. 4ही वाणी ज्या आहेत तर त्यांचा जर का आपण विचार केला तर त्या कशा आहेत? आपण वैखरीने बोलतो मान्य आहे, पण वैखरीने बोलण्याचं हे कुठून येतं?
स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जायचंय आपल्याला. हे कुठून येतं? तर हे जे आलेलं आहे हे मध्यमावाणीतनं नंतर आपली वैखरीत आलेलं आहे. मध्यमावाणी असते ती कंठात असते. जेव्हा आपण मनात बोलतो किंवा उपांशू म्हणतात, म्हणजे घशामध्ये किंचित जिभेचा मागचा भाग हलतो, हा जो आहे याला मध्यमावाणी असं म्हणतात. सगळे आपले विचार मध्यमावाणीत चालतात. त्याच्याहून सूक्ष्म आहे ते पश्यंती वाणी आहे. पश्यंती म्हणजे जी अर्थ बघते ती, त्याला पश्यंती म्हणतात. म्हणजे आपल्याला अर्थ कळतो पण तो शब्दरूप झालेला नसतो, ती हृदयात राहते, ती पश्यंती वाणी. आणि ती कुठून येते? ती परावाणीतून येते. परावाणी ही स्फुरण रूप आहे. म्हणजे पहिलं जे आहे तर ते स्फुरण होतं आपल्याला त्या अर्थाचं, ते पश्यंती वाणीत येतं. तिथे त्याला थोडंसं स्थूल रूप येतं, तिथनं मध्यम येत, त्याच्यात शब्द येतात, अर्थ कळतो, शब्द कळतात, आणि वैखरीतनं ते प्रत्यक्ष आपल्याला बोलता येतात. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की सारी वाणी ह्या जर का वाणी नसल्या तर आपल्याला काहीच करता येणार नाही, आपलं मन कार्य करू शकणार नाही. परापश्यंती मध्यमा वैखरी जर का वाणी काम करत नसल्या तर आपण काहीही करू शकणार नाही. दगड होऊन राहू, झोपेत आपलं काम करत जसं नाही तशी बेशुद्धी कोमाची अवस्था येते जर का वाणी नसल्या तर. जरी वैखरी वाणी नसली तरी पश्यंती मध्यमा असतात, त्यामुळे काम सगळं होतं. आपल्याला मूक बधीर वगैरे माहिती आहे, ते सगळं करू शकतात, उत्तम करू शकतात, काहीच प्रश्न नसतो तिथे. म्हणून या वाणी आहेत तेही अन्न आहे. जीवाला संपूर्ण जो व्यवहार त्याचा आहे तो मन, वाणी आणि प्राण. मनाला आणि वाणीला एनर्जी देणारे प्राण आहेत, तर ह्या तिघांच्या साह्याने होतो, म्हणून ते त्याचं अन्न आहे. आता ईश सृष्टी आहे आणि जीवसृष्टी आहे. जीव जो आहे तर तो ईश्वराय सृष्टीचा भोक्ता आहे. ईश्वराने सृष्टी निर्माण केली, आधी भोग्य विषय निर्माण केले, आणखीन त्याच्यानंतर भोक्ता निर्माण झालाय, जीव निर्माण झालाय. मुंडकात एक श्रुती आहे की द्वा सुपर्णा सयुजा सखाया. तिथे जीव ह्या फळ भक्षण करतो एका वृक्षावरचे. ते दोन पक्षी आहेत एकाच वृक्षावरती शरीर रूपी, त्यातला जीव फळभक्षण करतो, आणखीन ईश्वर रूपी पक्षी नुसता बघतो. बघतो म्हणजे त्याने ती व्यवस्था केलेली आहे, त्याने सृष्टी निर्माण केली, आणखीन तिथले भोग जे आहेत तर तो जीव भोगतो. ही संपूर्ण निर्मिती झाली तर ती मूळ माया, गुणमाया, जडमाया या पद्धतीने झाली. मूळ माया आपल्याला हे मला वाटतं पाहिलेलं आहे. मूळ माया निर्माण झाली, त्याच्यातनं 3 गुण निर्माण झाले ज्याला गुणमाया म्हणता येतं. आणखीन त्या 3 गुणातल्या तमप्रधान प्रकृतीपासून संपूर्ण सृष्टी निर्माण झालेली आहे. तमप्रधान प्रकृतीपासून म्हणजे तमोगुणातनं पंचमहाभूत निर्माण झाली आणि सगळी सृष्टी निर्माण झाली. अशा ह्या क्रमाने संपूर्ण ही सृष्टी ईश्वराने निर्माण केली. ती ईश्वरांनी निर्माण केलेली असल्यामुळे नियमबद्ध आहे. जडसृष्टी भौतिक आहे किंवा पंचधा प्रकृती असं त्याला म्हणतात, कारण ती 5 संपूर्ण कुठेही बघा सृष्टीमध्ये 5 महाभूतांशिवाय दुसरं काहीही दिसणार नाही. पण जीवसृष्टी जी आहे ती अष्टधा प्रकृतीची आहे, कारण त्याच्यात मन, बुद्धी आणि अहंकार ह्या 3 गोष्टी जास्त आहेत, किंवा सत्व रज तम हे 3 गुण म्हणतात ते जास्त आहेत. तर अशी ही त्याची अष्टधा प्रकृती आहे. म्हणून जीव जो आहे तो मन, आणखीन वाणी, आणखीन प्राण ह्यांच्या साह्याने ह्या संपूर्ण पंचधा सृष्टीचा भोग घेत असतो. भोगाविषयी आता जीव काय म्हणतो, जीवाची दृष्टी कशी असते. इथे जीवकृत द्वैत आणखीन आपला जो साधन आहे तर त्याच्याशी संबंध आता जोडलेला आहे. द्वैत विवेकाचं जे कारण आहे कशासाठी करायचं ते आता पुढे येत आहे. आधी द्वैत कसं निर्माण झालं, आणखीन जीवाचं आणि ईश्वराचं द्वैत. आता जीवाने काय केलं तर ईश्वराने रत्न निर्माण केलं, जीवाने तिथे काय केलं, हिऱ्याचं उदाहरण इथे दिलंय. वास्तविक पाहता हिरा काय आहे, कार्बन आहे. ठीक आहे,
स्वच्छ आहे, तेजस्वी आहे, त्यामुळे तो अट्रॅक्टिव्ह असतो, आवडतो. आपण दागिने करून घालतो, दागिन्यामध्ये हिरे वगैरे जडवतो आणि मग माझ्या हिऱ्याची कुडी आहेत वगैरे सांगतो, आवडीने घालतो, सौंदर्य आहे त्याच्यात, तेज आहे त्याला, म्हणून त्या आवडीने आपण वापरतो. व्यापारी त्याच्यातनं फायदा कमावतात, म्हणजे त्यांची दृष्टी काय असते, आपली नटण्याची असते, रजोगुण. व्यापारी काय करतो, त्याच्यातनं नफा कमावतो. कारखानदार काय करतात, एकतर पैलू पाडून विकणार, आणि दुसरं म्हणजे हिरा अत्यंत कठीण असल्यामुळे काच कापणं वगैरे अशा कारखान्यांच्या ह्याच्यात हिऱ्याचा वापर केला जातो. म्हणून त्यांची ही दृष्टी वेगळी आहे, त्यांची इन्स्ट्रुमेंट म्हणून दृष्टी जाते, पैसे मिळवण्याचं साधन म्हणून कारखानदारांची जाते, आणि नटण्याचं साधन म्हणून आपली जाते. पण संतांची कशी असते, सोने आणि मृत्तिके समान म्हणून म्हटलेलं आहे ना तुकाराम महाराजांनी. त्यांना तिथे वेगळं काहीही दिसत नाही, एक ईश्वरांनी निर्माण केलेला पदार्थ बस. त्याच्यासाठी ते मागे धावणार नाहीयेत, मला हवाय म्हणून नाहीये, ते केवळ आहे असून दे, माझ्याजवळ आहे असून दे, नसला नसून दे, अशा पद्धतीने तो पूर्ण विरक्त असतो. एक मी गोष्ट वाचली होती की एक जोडपं यात्रेला चाललं होतं आणि पूर्वी पायी जात असत. आता हे दोघं पायी निघालेले, बरोबर काही घेतलेलं नाही. तो जो माणूस होता, ब्राह्मण होता, एके ठिकाणी थांबले ते झाडाखाली, आणखीन स्नान वगैरे तो करून आला. मग पत्नी गेली, त्याला तिथे धुळीमध्ये हिरा दिसला. त्याला वाटलं की आपल्या बायकोनी पाहिला तर ती मोहात पडेल. त्यांनी पाय ठेवला त्याच्यावरती, कारण बायको येत होती. नंतर काहीतरी तो बाजूला टाकू म्हणाला, पाय ठेवून दिला आणि हले ना तो. बायकोला प्रश्न पडला की तो हलत का नाहीये. मग शेवटी तो म्हणाला की तुला मोह होईल म्हणून मी तो पायाखाली ठेवला. ती म्हणाले कशाला मला मोह होईल, आपलं जर का ठरलंय की काहीही हे घ्यायचं नाही, हा कालपासून तिथे पडलाय, मी पाहिलेला आहे तो. म्हणजे हिऱ्याकडे तिची दृष्टी काय होती आणि त्याची दृष्टी काय होती, दोघांचंही विरक्त होतं, पण तिला त्याची काहीही किंमत वाटली नाही. आणखीन त्याला मात्र त्याची किंमत जाणवत होती आणि हिला मोह पडेल असं वाटत होतं. खरी विरक्त होती ती स्त्री होती, तो माणूस नव्हता. म्हणजे संत जे असतात त्यांची अशी दृष्टी असते, खरोखरी मृत्तिके समान असतात की हरवलं गेलं आहे, ठीक आहे, योग्य वेळी वापरायचं, त्याच्यातही काही आडकाठी नसते. म्हणून अशा पद्धतीने जे संत असतात तर त्यांचा हा दृष्टिकोन असतो. म्हणजे माणसात अनुकूल, प्रतिकूल, आणखीन उदासीन अशा 3 प्रक्रिया असतात. त्यातला अनुकूल जे असतं प्रक्रिया म्हणजे प्रियत्व जेव्हा असतं तर तेव्हा त्याचा हव्यास असतो, मला हवं किंवा असलं तर माझं आहे, अशा पद्धतीने आपण त्याच्यात अडकतो. प्रतिकूल असलं तर त्याच्यापासून दूर जायचा प्रयत्न करतो. वाघ असला समजा, जंगलातला वाघ जर का आपल्याला दिसला, आपण त्याच्यापासून लांब जाऊ. सर्कशीतला वाघ असला, आपण लांबून त्याचा आनंद घेऊ, तिथे तो अनुकूल असतो आपल्याला, जंगलातला प्रतिकूल असतो. म्हणजे एकच गोष्ट अशी अनुकूल प्रतिकूल अशी होऊ शकते. आणखीन संतांची मात्र त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी पूर्ण उदासीन असते. ते सृष्टीचा आनंद घेत नाहीत असं नाही, त्यांची रसिकता गेलेली नसते. नाहीतर असं वाटेल की संत म्हणजे दगड आहे, असं नसतं. त्यांची रसिकता तेवढीच असते. समर्थांचा जर का आपण पाहिलं, त्यांच्या निसर्गाच्या बद्दल कितीतरी कविता आहे. माऊलींचं आपण पाहिलेले आहेत, किती सुंदर सुंदर उदाहरणं दिली आहेत. त्यांची रसिकता दिसते. कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी, आणि शेवटी जातात ते परतत्व स्पर्शू बरे वा म्हटलंय.
म्हणजे संत रसिकत्वात न जातात ते त्या परतत्वापर्यंत पोचतात. पण आपण केवळ रसिकत्वाच्या जवळ राहतो, आपण केवळ त्या अनुकूल प्रतिकूलच्या बद्दल राहतो. आणि जोपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दलचा वैराग्य येत नाही, विरक्ती येत नाही, जोपर्यंत उदासीन दृष्टी डेव्हलप होत नाही, तोपर्यंत आपल्याला ईश्वरापर्यंत जाता येत नाही. वैराग्या वाचूनकही ज्ञानासी तगणेची नाही. वैराग्य असलं तरच ज्ञान टिकतं, नाहीतर टिकत नाही. कारण वैराग्य नसलं तर आपण परत अनुकूल प्रतिकूलाच्या मागे लागतो, ह्या ईश्वरकृत द्वैताच्या मागे लागतो. म्हणून जी जीवाची दृष्टी आहे ती त्यांनी डेव्हलप करायची. संपूर्ण जो साधना आहे ती दृष्टी बदलण्याचे, बाकी काही नाही, केवळ दृष्टी बदलायची. माझा कॅटरॅक्टचं ऑपरेशन जेव्हा झालं तर त्यावेळी मला जाणवलं की अरे माझी दृष्टी केवढी बदलली. आधी मला सगळं घरातले पांढरे कपडे चादरी किती मळलेले आहेत असं वाटत होतं, सगळे पिवळे झाले आहेत, काहीतरी करायला हवं, ब्लिचिंग पावडर घालायला हवी वगैरे मला वाटत होतं. पण ज्या वेळे माझं कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं तर त्यावेळे सगळे पदार्थ मला परत पांढरे दिसायला लागले, दृष्टी बदलली माझी. चष्मा जेव्हा नव्हता तेव्हा मला अनेक गोष्टी दोन दोन दिसायच्या, चंद्र वगैरे 2-3 अशी चढत दिसायची. चष्मा लावल्याबरोबर एक दिसायला लागला. म्हणजे जो भ्रम असतो तो माझा गेला, दृष्टी बदलली माझी. ही आपली स्थूल दृष्टी झाली. तशी आपली जेव्हा जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलते तर त्यावेळे आपल्याला त्यातलं सत्यत्व जातं आणि त्याच्यातलं ईश्वराचं स्वरूप दिसायला लागतं, ईश्वराचं अस्तित्व दिसायला लागतं, ईश्वराचा लीला दिसायला लागते. अतिशय सुंदर सृष्टी ईश्वराने निर्माण केली आहे, किती छान नियमाने चालतीये ती वगैरे. अशा सगळ्या ह्यांनी आपण ईश्वराच्याकडे बघायला लागतो. दृष्टी बदलणं ही केवळ दृष्टी आहे. म्हणजे इथे जे उदाहरण दुसरं दिलेलं आहे तर ते एकच स्त्री असते, पण नात्याच्या प्रमाणे प्रत्येकाची त्या स्त्रीकडे बघण्याची दृष्टी वेगळी असते. आता नाती ईश्वराने निर्माण केली आहेत का? नाती जी निर्माण केली त्यांना नावं दिली. नणन म्हणजे न नंदती ती, म्हणजे कधीच तिला आनंद होणार नाही माझ्यापासून अशी ती नणन वगैरे. ह्या पद्धतीने त्याला कॅरेक्टरिस्टिक्स देखील दिले, ते आपण दिलेले आहेत. सासू म्हणजे वाईटच असणार, सासू सुना, सून म्हणजे त्रासच देणार. अशा सगळ्या पद्धतीने जे आपण त्यांच्याकडे आपली दृष्टी ठेवलेली असते ते बदलायचं काम असतं आपलं. स्त्री ही स्त्रीच आहे, पुरुष हा पुरुषच आहे, पण नातेसंबंधाने तिच्याकडे पाहायची दृष्टी आपली बदलते. म्हणून नाती जीवाने निर्माण केली आहेत, ईश्वराने नाही, हे लक्षात घ्यायचं. आणखी त्या व्यक्तीकडे एक व्यक्ती म्हणून पाहायचं, एक जीव म्हणून पाहायचं, एक त्या ब्रह्माचं व्यक्तरूप म्हणून पाहायचं. असं जर का आपण पाहायला लागलो तर आपलं अनुकूल प्रतिकूल जातं, भेददृष्टी कमी होते. ईश्वरकृत द्वैत जे आहे तर ते आपण तसंच स्वीकारतो. त्याच्यात आपले मतं, आणखीन मतांतर, आणखीन आपले व्ह्यू पॉइंट्स, आणखीन हे काहीही आपण मिसळत नाही. ते न मिसळल्यामुळे आपण सुखी किंवा दुःखी होत नाही. सुखी दुःखी होण्याचं कारण जीवकृत द्वैत आहे, ईश्वरकृत नाही. ईश्वरकृत द्वैत जे आहे ते जसं असतं तसंच असतं, पण मनातलं जे आपल्या द्वैत आहे प्रत्येक ईश्वराच्या सगळ्या सृष्टीबद्दलचं, ते आपल्याला त्रास देतं. सीझन कुठला चांगला आहे, कोणाला कुठला आवडेल, कोणाला कुठला आवडेल, प्रत्येकाची दृष्टी वेगळी. ईश्वराने ते सीझन निर्माण केलाय आणि ते निर्माण केलाय म्हणून पाऊस पडतो, म्हणून सगळे सृष्टीचं चक्र चालतं, ते त्यांनी त्या पद्धतीने बसवलेलं आहे. म्हणजे कुठलाही सीझन चांगला किंवा वाईट नाही, पण आपली त्याच्याकडे बघण्याची दृष्टी बदल. आणि आपली दृष्टी जर का अशी घेतली आपण तर आपल्याला त्रास होतो. म्हणून त्या ईश्वराच्या सृष्टीतलं सौंदर्य पाहायचं, किंवा ईश्वराने
बाकी एक एक असतात, काय म्हणूया आपण, भूकंप म्हणूया, पूर म्हणूया, सुनामी सारखे हे म्हणूया, हे सगळे मग ते ईश्वरकृत द्वैत नाही का? आहे, नक्की आहे. पण तिथे मागे ईश्वर कशासाठी आहे त्याचं ते नियोजन आहे. आपलं प्रारब्ध आहे, प्रारब्धानुसार त्याचं नियोजन असतं. अशा ह्याच्यातनं काही लोक आकस्मिकपणे अनाकलनीयरित्या वाचतात आणि कोणी काहीही कारण नसताना मृत्यू पावतात. प्रारब्ध आहे तिथे. कारण तसं हिरोशिमाच्या ह्याच्यातलं एक मला कथा आठवली की नागासाकीची, मला वाटतं. तिथे एक माणूस गेला होता. त्याला भविष्य चेहऱ्यावरनं कळायचं. माणसाकडे पाहिलं की त्याला भविष्य कळायचं. तो तिथे गेला, त्याच्या समोर त्याची कीर्ती ऐकून लोक यायला लागली, पण त्याला काहीच दिसेना भविष्यातलं. त्या लोकांच्या काही त्याला कळेना की इतक्या माणसांच्या समोर, इतकी माणसं समोर आली, पण मला एकही कळत नाहीये, काही माणसाचं काही मला दिसत नाहीये. म्हणून तो तिथनं निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी बॉम्ब पडला. म्हणजे ईश्वराची जी ही आहे त्या सगळ्यांचं मास प्रारब्ध असतं. ईश्वरी नियोजन असं काम करत असत. म्हणजे वादळ जरी आलं तरी देखील ती त्याची व्यवस्था आहे, त्याच्यात तोच आहे. आणि एखाद्या छान झुळकेने सुख वाटलं, त्याच्यात आनंदरूप ब्रह्म आहे, ईश्वर आहे, म्हणून मला सुख झालं. अशा ह्यानी जर का आपण त्या ईश्वरीकृत द्वैताकडे पाहायला लागलो तर आपण त्याच्या जवळ जाऊ शकतो. ईश्वराच्या आपण जवळ जाऊ शकतो. सगळे पदार्थ जे असतात ते वास्तविक आपल्या मनाने निर्माण केलेले असतात. जसा संकल्पाने ही सृष्टी निर्माण केली ईश्वराने, त्याच पद्धतीने आपली जी सृष्टी असते ती आपण मनाने निर्माण केली. असं आताच पाहिलं, पाहिजे आपली जी दृष्टी असते ती मनाची दृष्टी असते. मनाने त्याला ठरवलेलं असतं अशा पद्धतीचा आहे हा माणूस म्हणून, म्हणून ही मनाची असते. मग स्वप्नात देखील मनाने सृष्टी निर्माण केलेली असते. जशी स्वप्नात, मनोरथात वगैरे मन सृष्टी निर्माण करतं, तसंच वास्तविक पाहता जागृतीतली सृष्टी सुद्धा मनोनिर्मितच आहे, हे लक्षात घ्यायचं. ईश्वराने निर्माण केली आहे तशीच आपणही निर्माण केलेली आहे. आणखीन ती आपली मनोनिर्मित सृष्टी आहे, हे पक्क लक्षात घ्यायचं. कल्पना करणं हे त्याचं स्वरूप आहे. जेथे हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे. तिथे काय होणार आहे मग? जैसे सरोवर आटे तरी प्रतिमा नाही. तसं मनोरूप पटू जेव्हा फाटतो तेव्हा संसार चित्र नाहीसं होतं. याचा अर्थ मनाचं अमन करायचं. नमन जे आहे तर तिथे त्या निमित्ताने आपला जो मन आहे त्या ईश्वराला पूर्ण अर्पण करायचं आहे. आणि असं अर्पण केलं की या संसाराबद्दल देखील जे जे अनित्यता तै वैराग्य दवडता पाठी लागेल. त्यातले अनित्यता हे लक्षात घ्यायची. ईश्वराने निर्माण केलेलं आहे हे लक्षात घ्यायचं. आणि ईश्वराने जरी निर्माण केलेलं असलं तरी मी अनित्य आहे, ईश्वर अनित्य आहे, त्यांनी निर्माण केलेली ही सृष्टी सुद्धा अनित्य आहे. सत्य फक्त एक ब्रह्म आहे, ब्रह्माशिवाय काहीही सत्य नाहीये, आणि ते ब्रह्म मी आहे. अशा पद्धतीचा ज्यावेळी आपण हा निश्चय करतो त्यावेळी ह्या जीवकृत द्वैतातनं आपण ईश्वराशी एकरूप होऊ शकतो. आपण निर्माण केलेला कचरा आपणच काढायला हवा ना. श्री गुरूंनी येऊन तिथनं तो साफ करायचा. हे काय आहे की श्री गुरूंनी माझ्या सगळ्या वासना घालवावा, मला अमुक करावं तमुक करावं? अजिबात नाही. आपण कचरा तो निर्माण केलेला आहे मनात, आणि तो कचरा आपणच काढायचा असतो. आणि तो अशा पद्धतीच्या विचारांनी काढायचा असतो. वेळ संपलेली आहे. हे प्रश्न असले तर विचारा.
हॅलो. बोला. मंत्रमुग्ध झालीये. पांडुरंग. फारच सुंदर. मला आज खूप आनंद मिळाला. मी आज बेडवर आहे, कोविड झालाय मला. हो हो. हे करते आता, बरी आहे बरीचशी, हा. पण ते मला चुकवता येत नाहीये. आपलं सगळं एवढं छान आहे ते. फार धन्यवाद आणि आनंद मिळाला मला त्यामुळे. बऱ्या व्हा लवकर. पुढल्या ह्याच्यात पदार्थ ज्ञानाचं हे आहे. पदार्थ कसं आपल्याला ज्ञान होतं त्याचा विचार आहे. आणखीन मग ब्रह्मज्ञान कसं होतं त्याचाही विचार येतो पुढे. ज्योत्स्नाताई, एक प्रश्न होता. हा. आपण सगळं सृष्टी निर्मितीचा ज्यावेळी सगळा विचार करतोय त्यावेळी मला महत तत्व किंवा महत जे म्हणतो ते हो म्हणजे हो काय, हो. त्याला स्पष्ट केलं तर बरं होईल. अच्छा, पहिलं महत तत्व म्हणजे समष्टी बुद्धी आहे. समष्टी बुद्धी ज्याला म्हणतात ते महत तत्व. तिथे पण म्हणजे गुणमायेचा, मूळ माया जी आहे त्याच्यातून महत तत्व निर्माण होतं. त्यामुळे त्याला तुम्ही गुणमायेचा दर्जा देऊ शकता. इथे समर्थांनी मूळ माया, गुणमाया, आणखीन जडमाया अशा पद्धतीने मांडणी केली आहे. ती समजायला पटकन सोपी जाते म्हणून ती स्वीकारलेली आहे. पण महत तत्व म्हणजे समष्टी बुद्धी, ईश्वराची बुद्धी, किंवा त्यालाच तुम्ही आत्ता म्हटलं त्याप्रमाणे त्रिगुण तिथनं निर्माण होतात. बरोबर. या सिस्टीम्स आहेत वेगवेगळ्या, आणि कुठलीही सिस्टीम स्वीकारायची त्या पॅरलल असतात सगळ्या. बरोबर. त्याचा संबंध जोडून घेतला ना की मग आपलं कन्फ्युजन होत नाही अजिबात ते. हा, बोल उज्ज्वला. महतबुद्धी म्हणजे गुणसाम्यावस्था म्हणायची का? गुणसाम्यावस्था नाही. गुणसाम्यावस्था जी आहे ना तर त्याच्यात प्रलय असतो. अव्यक्त स्थिती जी आहे ती गुणसाम्यावस्था आहे. मायेत गुणसाम्य असतं, म्हणजे शुद्ध सत्व आहे माया, पण अव्यक्त स्थिती जी आहे ना ती गुणसाम्यावस्था आहे, प्रलयावस्था. बर. शंका असली तर विचार आणखीन. म्हणजे ती फक्त केवळ क्षोभ स्थिती आहे पण कार्य प्रवृत्त नाही अशी ती आणखीन वेगळी. म्हणजे तिथे क्षोभ झालेला आहे ती आणखीन पुढली स्थिती आहे, स्थूलाकडे आलेली. पण गुणसाम्य जे आहे, क्षोभ म्हणजे 3 गुण वेगवेगळ्या प्रपोर्शन मध्ये जाणं, त्याला क्षोभ म्हणतात. कमी जास्त होणं तो गुणांचा क्षोभ आहे. आलं लक्षात? जेव्हा साम्यावस्था असते तेव्हा प्रलय असतो, आणि सृष्टी उत्पत्तीच्या वेळेस त्याच्यात क्षोभ होतो, म्हणून 3 गुण वर खाली होतात, कमी जास्त होतात. हो, पण प्रत्यक्ष कार्याच्या वेळी ते कमी जास्ती होतात असं. सृष्टी उत्पत्तीच्या ह्याच्यात ते कमी जास्त होतात, प्रलयाच्या ह्याच्यात ते साम्यावस्थेत असतात. आणि कमी जास्त व्हायला लागले की त्याच्यात क्षोभ होतो, आणखी मग त्याच्यातनं ते प्रकट व्हायला लागतात. पंचमहाभूत म्हणजे ज्याला दुसऱ्या भाषेत आपण बोलायचं तर तामसी अहंकार तो निर्माण होतो, तमक प्रधान, आणि मग पुढे सृष्टी निर्माण होते. तमप्रधानतेने सृष्टी. ठीक आहे. म्हणून त्याला तामस अहंकार असं नाव आहे. बहु व्हावं असा जो हे ती त्याला मग महतबुद्धी म्हणायचं का? होय, आधी संकल्प आहे ना. बहुश्याम हा जो भाग आहे, बहुश्याम हा जो आहे ना, एकोहम बहुश्याम हा ब्रह्मावरचा तरंग आहे. ओके. आपण ईश्वरावरती जरी म्हणत असलो बऱ्याच वेळा तरी तो ब्रह्मावरचा तरंग आहे, तो मायेचा भाग आहे. आणि तिथे ईश्वर निर्माण झाला, आणखीन त्यांनी मग सृष्टी व्हावी ऐसी उठली इच्छा मनी, मग त्याने सृष्टी पुढे निर्माण केली, आणि ती सृष्टी आधीच्या सृष्टीच्या प्रमाणेच निर्माण केली.
ते ज्ञान त्यांनी विचाराने आठवलं आणि त्यांनी ती सृष्टी निर्माण केली. हा हा ठीक आहे. सांगू का, फार ह्याच्यात नाही वेगवेगळ्या जास्त सिस्टीम्स आहेत. कारण तसं वॉटर टाईट कंपार्टमेंटनी ते ठरवता एक्झॅक्टली. येत नाही. हो, हे राईट. असंच आहे अशा पद्धतीने नाहीये. निर्मिती झाली एवढं लक्षात घ्यायचं, आणखीन ती अचेतन आहे एवढं लक्षात घ्यायचं, कारण तम प्रधानापासून निर्माण झालेली आहे. होय होय. आणि प्रधान म्हटलाय त्यामुळे हो. तिथे सत्व आणि रजही थोड्या प्रमाणात हा असतात. तर तमोगुणापासून निर्माण झाली आणि तुम्ही सूक्ष्म देह सत्वगुण आणला कुठनं, हो अशा बरोबर पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. आहे आहे आहे. म्हणजे ते निर्मितीचा जो भाग आहे सगळा हो तो हो हो. आहे आहे ते पटलंय. ठीक आहे. म्हणजे तुला ते माहिती आहे, पण हा प्रश्न उद्भवू शकतो म्हणून मी सांगितला. थांबायचं आता. हे प्रश्न दिसत नाही मला. हॅलो. हा बोला. हा ताई, संजीवनी जोशी बोलते. हा तत्व ह्या शब्दाचा नेमकेपणानं अर्थ काय लिहायचा? मला ह्याच्यात प्रश्न आलेला आहे. दासव मध्ये मी अभ्यासार्थी आहे, तर मला अच्छा. सांगाल का तत्व? दास म्हणजे कुठला हा दास? दासबोध सखोल अभ्यासक्रम. सखोल दासबोध. अभ्यासक्रम. करेक्ट हा करेक्ट. हा तत्व म्हणजे तेपणा, हा म्हणजे आहेपणा, म्हणजे अस्तित्व. हा अस्तित्व असंच लिहायचं ना नेमका? मी मुख्य ते त्याचं बरोबर अस्तित्व आहे आहे. की ती संकल्पना आहे. तत्व ही संकल्पना आहे. हा तत्व म्हणजे असं दाखवून देता येत नाही. मला नेमका अर्थ ब्रह्मतत्व. त्याचा कळेना. हा संकल्पना हो, ईश्वर किंवा तत्व, असणे ब्रह्मतत्व. किंवा असणे ना ताई? असणे. तेपणा. ते पण तेपणा म्हटल्यानंतर तिथे हा. सत आलं की नाही? हो 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 बरोबर बरोबर. तत्वविवेकात पहिल्यांदाच याचा अर्थ दिलेला आहे. ग्रंथ हो जर हो का पाहिलात तुम्ही, तर हा तत्वविवेकात सुरुवातीलाच हा अर्थ दिलेला आहे. चालेल चालेल चालेल. ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थांबायचं आहे. हो चालेल मावशी. प्रियांका घेते श्लोक. हो हो. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया, संमोह जो वाढला. अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम.